परभणी जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। परभणी शहर जिल्ह्यामध्ये बहुतांश प्रकल्पांनी तळ या ठिकाणी गाठलेला आपल्याला पाहायला मिळते। गंगाखेड तालुक्याला असलेल्या मासोळी प्रकल्पात मी उभा आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो जवळ आता मृत साठ्यात गेलेला आहे। गंगाखेड शहरासह अनेक गावांची मदार पिण्याच्या पाण्यासाठी या प्रकल्पावर अवलंबून आहे आणि आता हा प्रकल्प तळ गाठलेला आहे। या प्रकल्पानं मागच्या पावसाळ्यात चांगल्या बऱ्याचपैकी या ठिकाणी पाणी साचलेला होता। गंगाखेड शहरासह पूर्ण आजूबाजूच्या गावांची मदार या तळावरती अवलंबून आहे पिण्याच्या पाण्यासाठी। एकूणच परभणी जिल्ह्यामध्ये येलदरी जलाशयामध्ये केवळ 28% पाणीसाठा आहे, मात्र इतर प्रकल्प सगळे कोरडे खाक पडलेले आहे, तर काही प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे। मृत साठ्यामध्ये सध्या हा प्रकल्प आहे आणि त्यामुळे कुठेतरी याच पाण्यातून गंगाखेडकरांची तहान या ठिकाणी भागवली जाते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र जूनच्या सुरुवातीला मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। तुर्तास सगळे प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे, तर काही प्रकल्प कोरडे खाक या ठिकाणी पडलेले आहे। त्यामुळे एकूणच मान्सून वेळेवर दाखल होईल या उमेदीवर परभणी जिल्हावासी सध्या तरी आभाळाकडे नजरा लागून परभणीकरांच्या लागलेल्या आहेत। मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर भीषण पाण्याची टंचाई परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।